त्याच्या किडन्या खराब झालेल्या त्या डायलिसिस करावं लागेल. मला इतकं धासत वाटत होती की खरोखरच माझ्या मुलाचं काय होईल. रामकृष्ण हरी. माझं नाव अशोक रंगनाथ सावंत. मी राहणार जागजी, तालुका जिल्हा धाराशिव. माझा नातू 2 महिने वाचून आजारी होता. डिसेंबर जानेवारी 2 महिने आजारी असल्यामुळे आम्ही अगोदर डिसेंबर मध्ये मुरुडला दाखवलं. मुरुडवाले म्हणले लातूरला घेऊन जावा. लातूरला म्हणले तिथून सोलापूरला घेऊन जावा. सोलापूरला घेऊन गेलो. सोलापूरहून तिथं सांगितलं की बाबा त्याच्या किडन्या खराब झालेल्या त्या डायलिसिस करावं लागेल. मग आम्ही तिथं सोलापूर लांब असल्यामुळे परवडत नाही म्हणून माघारी आलो आणि लातूरला केलं डायलिसिस. 1 महिनाभर डायलिसिस केलं. जानेवारी फेब्रुवारी मध्ये आमचे पाहुणे इथं संभाजीनगर मध्ये आहेत. बुकन सर म्हणून डॉक्टर आहेत. मग त्या डॉक्टरना विचारलं आम्ही काय करावं. तर त्यांनी म्हणले की बाबा इथं दूध हॉस्पिटलला या, इथं किडनी ट्रान्सफर होऊ शकतं. त्यांनी सल्ला दिला आणि इथं त्यांच्या सल्ल्यामुळे आम्ही इथं आलो. इथं आल्यावर मयूर सर आणि शिरोडणकर सर या दोघांनी माहिती सांगितली सगळी. मी आजोबा आहे, नातू आहे माझा. नाताचं वय 13 वर्ष आहे, माझं वय 70 वर्ष आहे. तर वयात दोघांच्या भरपूर फरक आहे. तरी ते म्हणले तुम्ही सगळ्या तपासण्या करून घेऊ. तपासण्या केल्यावर बसत असली मॅच होत असली तर करू म्हणले. आणि तसे त्याप्रमाणे त्यांनी आमच्या 1 महिनाभर तपासण्या केल्या. आम्ही मार्च मध्ये इथं आलो. मार्च एप्रिल 2 महिने तपासण्या केल्या आणि तपासण्यामध्ये ओके वाटल्यावर 4 मेला ऑपरेशन झालं. तरी आज आता ऑपरेशन होऊन 1.5 महिना झालाय. आमचा नातूही ठणठणीत आहे आणि मीही ठणठणीत आहे. त्याच्यामुळं किडनी देणं हे सुद्धा काही तेवढं म्हणजे भीती वाटण्याचं कारण नाही. त्याच्यामुळं कुणीही आपल्या घरातल्या माणसाला किडनी द्यायची म्हणलं तर किडनी दिली तरी त्या माणसाला काही होत नाही. तो माणूसही चांगला राहतो आणि आपला पेशंटही चांगला राहतो. दोघेही चांगले राहते. तर आता 1.5 महिना झाले ऑपरेशन होऊन. माझ्या नाताचं नातूही त्याची तब्येत चांगली आहे आणि माझीही चांगली आहे. तर आम्ही दोघेही एकदम आनंदात आहोत.